मी अनंत गुढे, अमरावती लोकसभा मतदारसंघातून मी सातत्यानं 3 वर्ष निवडून आलो, 3 वेळा. आणि त्यानंतर हा मतदारसंघ राखीव झाला म्हणून मी लढू शकलो नाही. आणि अनेक जण गेले इतर पक्षात, पण मी आजही माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात मी आजही शिवसेनेमध्ये कायम आहे. भाजपचा पायंडा आहे का त्यांच्यासोबत जे असतात त्यांना ते दाबण्याचा प्रयत्न करतात. आता याचा अनुभव भाजपसोबत जे आहे दोघ जण, त्यांना याचा अनुभव येतो आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांना आता असं वाटते का आपलं अस्तित्व धोक्यात आहे, ते पुन्हा उद्धव साहेबांकडे भारत याच्या तयारीत आहे. मला आजही असं वाटते की विदर्भामध्ये आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांचा प्रश्न खूप ज्वलंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर ते निवडणुका लावतील की नाही, आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये आहे की 6-7 तारखेला निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. परंतु मला वाटत नाही की कदाचित जिल्हा परिषदमध्ये ते लावतील की नाही निवडणुका, नगरपालिकामध्ये लावतील की नाही, कारण याचा मोठा फटका त्या आमच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भेटल्याशिवाय राहणार नाही. असं आहे की आता निवडणूक आयोगानं तर म्हटलंच आहे की आम्ही सगळ्या मतदार यादीची छाननी करतो आहे. हा राहुल गांधी पासून सर्वांनी जे काढला आहे मतचोरी, त्याचाच हा परिणाम आहे. आणि सगळं म्हणजे शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या माणसांनी खुलेआमपणे दाखवलं कुठं कुठं मतदान आहे, कुठं कुठं बोगस झालं. लहानसं घर आहे ज्या ठिकाणी 2 माणसं राहू शकत नाही, त्या ठिकाणी 140 लोकांची नोंदणी झाली आहे. तर हे सगळं समोर आलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला यामध्ये छाननी निश्चितपणे करावी लागणार आहे.